असे सर्वजण मजेतच असतात, हो की नाही. आज बघा 5 जुलै 2025 या दिवशी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, दोघं भाऊ. 19-20 वर्षापूर्वी ते वेगळे झाले होते. त्यांच्यात काही कौटुंबिक वाद होते आणि त्यामुळे ते बोलत नव्हते एकमेकाशी. चालायचं असतंच, दोन मतं असली म्हणजे भांडणही होताच. तर असू द्या, झाले त्या गोष्टी गेल्या. आज ते पुन्हा एकत्र आले. तर काही लोक टीका करतात आणि म्हणतात त्याने असं केलं, त्याने तसं केलं. असतं ना, भांडणामध्ये काय असतं सांगू का? दोन भांडणं जेव्हा होतात ना, दोन घरामध्ये, दोन माणसामध्ये, दोन व्यक्तींमध्ये, दोन कुटुंबामध्ये, तर एक जण फार अग्रेसिव्ह असतं, म्हणजे तो काहीच मान्य करायला तयार नसतो, आणि दुसरा असतो तो त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो की अरे असं आहे, हे असं नसतं. पण काय असतं, म्हणतात ना, माणसाच्या बुद्धीला चांगल्या गोष्टी लवकर पटत नाही. असंच असतं बघा. आज कालांतराने कित्येक वर्षांनी ते आज दोघे भाऊ एकत्र आले. सर्वांना आनंद झाला. जाऊ द्या, झालं गेलं विसरून जाऊ. दोघं एकत्र आले सर्वांच्यासाठी, त्यांच्या स्वतःच्यासाठी. हा हा, आले आले, हा भरते. तर असं आहे बघा. तर लोकांना ते पण खूपत नाही, आवडत नाही. म्हणतात ना की लोक कपडे पण घालून देत नाहीत आणि उघडं पण फिरू देत नाहीत, म्हणजे नागडं पण फिरू देत नाही, आणि कपडे घातले तरी बोलतात की अरे ह्याला लई मस्ती आली, असं झालं तसं झालं. घोड्यावर बी बसू देत नाही, पायी चालू देत नाही. जगाची ही रीतच आहे. आले ना ते दोघं भाऊ, येऊ द्या. चांगली गोष्ट घडली. एखाद्याचं कुटुंब एकत्र आलं, माणसं एकत्र आली. आज त्यांच्या घरामध्ये आनंद आहे. नाही तर एकाचं तोंड दक्षिणेकडे, एकाचं उत्तरेकडे असतं. तर असू द्या, चालायचं. जग आहे, काही चांगले बोलणारे असतात, काही वाईटही बोलणारे असतात. माणसाने त्याकडले लक्ष न देता आपण आपलं चांगलं काम योग्य रीतीने करायचं असतं. आपण त्यांच्यासाठी नसतं करत, आपण आपल्या स्वतःसाठी जगायचं असतं, स्वतःसाठी राहायचं असतं, स्वतःसाठी चांगले विचार निर्माण करायचे असतात, है की नाही. आणि आपण आपल्या स्वतःच्या मनाला, बुद्धीला जे काही चांगलं पटेल तेच करायचं असतं. वेळ लागला, पण भाऊ एकत्र आले, त्याचाच मला फार आनंद आहे. आणि असंच असतं, जिथं कुटुंब असतं तिथं वादविवाद, मतभेद हे होतातच. परंतु कालांतराने ते विसरून एकत्र येणं ही सर्वात मोठी आणि चांगली गोष्ट घडली. त्याबद्दल दोघांचे पण मी अभिनंदन करते. त्यांना भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देते. इथून पुढे त्यांनी असंच आदर्श सर्वांसमोर ठेवावा. आता इथून पुढे ज्या कोणी बहिणीमध्ये भांडण असेल किंवा कुटुंबामध्ये भांडण असेल, आता बघा कालांतराने ती पण मिटली जातील. तर असं आहे, म्हणतात ना, नेहमी पुढाऱ्यांचं किंवा अभिनेत्यांचं आपण अनुकरण करतो, तसंच आहे. आता उद्धवचं आणि राजचं बघून कित्येक लोक सुधारतील आणि एकत्र येण्याचा प्रयत्न करतील. एकत्र येणं ही काही वाईट गोष्ट नाही, चांगलीच गोष्ट आहे. भाऊ एकत्र येऊन गुण्यागोविंदाने नांदले तर चांगलीच गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी आणि त्यांच्यासाठी. तर हेच सांगायचं होतं. माणसाला, एखाद्या व्यक्तीला भांडण झालं तर ते नावं पण ठेवतात, आणि चांगलं झालं तरी नावं ठेवतात. ही जगाची रीत आहे, माहिती का. जग असं पण राहू देत नाही, तसं पण राहू देत. तेव्हा आपल्या मनाला जे पटेल, योग्य वाटेल ते आपण करायचं. धन्यवाद.